नमस्कार, आज बनवणार आहे मी शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगाची। सगळं साहित्य पहिलेच तयार करून ठेवले। शेंगा उकडून घेतल्या, शेवग्याच्या, कांदा, टमाटर आणि मसाला काढून घेतलाय मिक्सर मधून। मसाला आहे, मिरच्या, मसाला सगळं याच्यात, हरभऱ्याची डाळ, मसाला काढून घेतला। आज साहित्य आधीच तयार केलं। आता करू आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी। तेल गरम करायला ठेवले मी, पहिलंच तेल टाकले तपेली। आता कांदा टाकते तेल गरम झाल्यावर। झालं तेल गरम, मसाला काढून घेते। मिक्सरच्या भांड्याला लागले ते मसाला काढायचे। मिक्सरचं भांडं भरतंय तर काढून घ्या। घेऊन घेते कांद्या, लागला आपला कांदा तयार होता। लाल कलर आला तर मग टमाटर टाकते याच्यात। कांदा तेलात तळला गेला टाकते। कांदा लाल झाला नाही, कांदा लाल झाल्यावर टाकू भाजी। कच्चा कांदा टाकायचे, टमाटर करून घ्यायचे टमाट्याला। टमाटर बारीक झाल्यावर मसाला टाकते। आणि मसाला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। पहिला तास काय भाजताना दाखवला नाही मसाला, करून पहिलंच तयार करून ठेवलं होतं भाजीचे साहित्य सगळं। या मसाल्यातच हळद गिळत केली मी सगळी। लक्ष्मी मसाला घेतलाय थोडा। आम्ही काय जास्त मसाल्याच्या भाज्या खात नाही, म्हणून कमीच मसाले वापरतो। बारीक नाही झालं टमाटर अजून। कडक टमाटे येते तर बारीक होत नाहीत लवकर। आपल्या गावाकडचे टमाटे तवाच बारीक होते, शेतीतले टमाटे लय हे राहते कडक।
इकडच्या भागाकडे दिले कडक टमाटे, बारीकच होत नाहीत लवकर. आता टाकायला लागले मसाला. हळद गिळद सगळं घेतलंय मी याच्यात. फूल घेतलंय, खसखस घेतली, धने घेतले, थोडा भाज्या घेतलाय या मसाल्यात, वाळल्या मिरच्या आधीच तयार केल्यामुळे मग सांगायला लागले एवढं एवढं घेतलं. मसाल्यात घेते आता तेलात परतून. थोडा गरम मसाला टाकते. मसाला टाकल्यावर फिरवून देऊन घेतलं. आता मसाला झाल्यावर पाणी टाकते याच्यात. फिरवून देत राहिलं तर मग गाठी होत नाही, नाही तर मग गाठी गाठी होत्यात भाजी. पाकाचा कलर यायला लागलाय आपल्या मसाल्याला. आता टाकते थोडं पाणी फिरून घ्यायसाठी आणि मग नंतर पाणी टाकते शिल्लक. कसा व्हायला लागलाय आपला मसाला. मसाल्याला कलर आल्यावर पाणी टाकते. मग थोडा लाल लाल कलर येतोय. मग चांगला तळून घेतला तर मग मसाल्याला पण भाजीला पण सुगंधी येते चांगली आणि खायला पण चांगली लागते भाजी. पाकाचा कलर आला आपल्या मसाल्याला. चांगला मसाला तेलात तळल्या गेल्यावर मग खमक लागते भाजी खायला. मसाल्यानं तेल सोडलं तेव्हा मग पाणी टाकायचं. आता आपल्या मसाल्यानं पहा कसं तेल सोडायला लागलाय मसाला. फिरवून देते. आता टाकते पाणी. आता एकदा फिरवून देऊन घेते. मसाल्याचा एक जीव झाल्यावर पाणी टाकते. आता
आता टाकलं भाजीत पाणी. फिरवून देऊन घेते मग गाठी गिठी राहिले फुटक्यात. भाजी काय जास्त बनवत नसते, कमी परिवार आहे तर कमीच भाजी बनवते, जास्त भाजी लागत नाही. उकळी आली आपल्या भाजीला. आता शेंगा टाकायला लागली मी. भाजी तयार झाल्यावर दाखवते तुम्हाला. उकडून ठेवलेत मी शेंगा. जास्त टाइम पण नाही लागत आता शिजायला हे शेंगा. आता शेंगा टाकायला लागली. या शेंगा टाकल्या तर फिरून घेते भाजी. उकळी आली आता. थोड्या शिजू दिल्या तर रस्सा जातोय मग तिच्या त्या शेंगात. आरक उतरतोय त्या शेंगा. थोड्या काहीतरी शिजू देते आता. बनली आता आपली भाजी. शेंगा शिजल्या आता. त्या पहिल्याच उकडून ठेवल्यामुळे टाइम नाही लागला भाजी व्हायला. पहा कशी शिजायली भाजी आता. आता गॅस बंद करते. कसा कलर आला पहा आपल्या भाजीला. टकाटक भाजी झाली आपली. नक्की सांगा कमेंट मध्ये. बाय.